नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं अनुरंगोली या चॅनलवरती. तर आजच्या भागामध्ये आपण सुंदर अशा 6 रांगोळी काढणार आहोत. चला तर मग एकदम नवीन आहेत आणि एकदम फ्रेश रांगोळी आहेत आजच्या. चला तर मग काढूयात. तर इथे बघा, मी 2 अशा थोड्या जास्त अंतरावरती अशा रेषा काढून घेतल्यात आणि वरच्या साईडने 2 असे गोल चक्र काढून घेतलेत आणि खालच्या साईडने सुद्धा काढून घेतलेत. आणि त्यामध्ये आपल्याला कमळाचं फूल काढून घ्यायचं आहे. खालच्या साईडने एक आणि वरच्या साईडने एक. आणि मध्यंतरी जी जागा आहे 2 लाईनच्या मध्ये, तिथे आपण लाल आणि पिवळ्या रंगाने असे डॉट्स देऊन घेऊयात. लाल रंगाला मी थोडंसं प्रेस केलं आहे आणि पिवळ्या रंगाचे 3 डॉट्स दोन्ही साईडने दिलेत आणि दोन्ही साईडने आपल्याला अशा 3-3 रेषा काढायच्या आहेत आणि त्या 3 रेषांवरती 3 असे डॉट्स देऊन घ्यायचे आहेत. आणि या कमळाच्या फुलांच्या वरती पण एक डॉट्स द्यायचा आहे आणि याला प्रेससुद्धा करून घ्यायचं आहे आपल्याला. तर आजच्या भागातली ही होती एक सुंदरशी आणि एकदम फ्रेश अशी रांगोळी मैत्रिणींनो. व्हिडिओ पूर्ण पहा, तुम्हाला सगळ्याच रांगोळी जरूर आवडतील आणि आवडल्या तर मला जरूर कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. आणि हो, लाईकच्या समोर, कमेंटच्या समोर एक हाईपचं सुद्धा ऑप्शन येत आहे, त्यालासुद्धा प्रेस करा. तर इथे झाली आपली ही पहिली रांगोळी. तर आपण आता इथे दुसरी रांगोळी काढूयात. ही सुद्धा खूपच सुंदर रांगोळी आहे. मी अशा 4 लाईन देऊन घेतलेल्या आहेत आणि त्यावरती आपल्याला अशी डिझाईन काढून घ्यायची आहे. सेम कमळाच्या फुलासारखंच आहे, पण गोल पाकळ्या काढायच्या आहेत आपल्याला इथे. आजच्या रांगोळी खूपच सुंदर कमळाच्या फुलांच्या जास्त रांगोळी आहेत आजच्या भागामध्ये. तर हे बघा, इथे आपलं असं फूल काढून तयार झालेलं आहे आणि ज्या लाईन होत्या त्याच्या साईडने आपण असा केशरी कलर म्हणजेच आंबा कलर हा आपण असे मोठे मोठे डॉट्स देऊयात. त्यानंतर लाल आणि पिवळे असे 2 छोटे छोटे डॉट्स देऊयात त्याच्या साईडने. एकूण आपल्याला असे 3-3 डॉट्स द्यायचे आहेत आणि त्या खालती आपल्याला आंबा कलरच्या रांगोळीने, तुमच्याकडे जो कलर डार्क आहे त्या कलरने तुम्ही काढू शकता. तर इथे बघा, मी असे 5 डॉट्स देऊन घेतलेत खालच्या साईडने आणि याला आतून आणि बाहेरून दोन्ही साईडने आपल्याला रेषा ओढून एक छानशी डिझाईन तयार करून घ्यायची आहे इथे. हे बघा, अगोदर आतल्या साईडने आणि नंतर बाहेरच्या साईडने. हे बघा, एक सुंदरशी अशी डिझाईन इथे तयार होते आणि त्यामध्ये मी लाल कलरचा एक डॉट्स दिला आहे आणि खाली एक व्हाईट रांगोळीने डॉट्स दिला आहे. वरेसुद्धा एक आपल्याला व्हाईट रांगोळीने डॉट्स द्यायचा आहे. तर ही आपली दुसरी खूपच सुंदर आणि आकर्षक अशी ही रांगोळी इथे तयार झालेली आहे. आपल्या दारामध्ये खूपच सुंदर ही रांगोळी दिसते. एकदम दरवाजाच्या साईडला रांगोळी काढायची, ती मिटत पण नाही आणि दिसायलाही अशा सुंदर रांगोळी दिसत असतात. तर आपण आता इथे तिसरी रांगोळी काढूयात. इथे मी 3 ते 3 असे डॉट्स देऊन घेतलेले आहेत आणि आपल्याला अशा पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत चारी साईडने छोट्या छोट्या. जसे आपण डॉट्स दिले त्याप्रमाणे आपल्याला पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत आणि पाकळ्यांच्या मध्यंतरी जे छोटा डॉट्स आहेत तिथे आपल्याला मोठे मोठे डॉट्स द्यायचे आहेत. मी व्हाईट रांगोळीने डॉट्स दिलेत, तुम्ही इथे कलरचे सुद्धा देऊ शकता. आणि इथे मी रांगोळीच्या वाटीने प्रेस करून घेतले आणि बोटाच्या सहाय्याने असे चक्र काढून घेते इथे मी. आणि त्यावरती आपल्याला एकूण 4-4 अशा एकदम जवळजवळ आणि एकापेक्षा एक छोट्या छोट्या अशा लाईन ओढून घ्यायच्या आहेत. खूपच मस्त रांगोळी दिसते ही पण. दिसायला, काढायला अगदी सोपी आहे आणि दिसायलाही खूप सुंदर दिसते आणि अगदी कमी जागेमध्ये आणि खूप कमी कलर वापरून अशी ही सुंदरशी रांगोळी तयार होते मैत्रिणींनो. तर त्यावरती आपण लाल आणि पिवळ्या रांगोळीने असे डॉट्स देऊन घेतलेले आहेत. हे बघा, मस्त अशी आपली ही रांगोळी, सोपी साधी सिंपल रांगोळी तयार झालेली आहे इथे. आता त्या समोरची आपण रांगोळी काढूयात. इथे मी 2 लाईन ओढून घेतलेल्या आहेत आणि इथे सुद्धा आपल्याला कमळाचं फूल काढून घ्यायचं आहे. हे बघा, ही सुद्धा खूप सुंदर आणि सोपी, अगदी पाहून कुणालाही काढता येतील अशा ह्या रांगोळी आहेत. आपल्या दारामध्ये रोज नवनवीन रांगोळी काढायला आवडतील त्यांना ह्या रांगोळी खूपच कामाला येणार आहेत. हे बघा, दोन्ही मी डॉट्सला असे दोन्ही लाईनला असे डॉट्स देऊन घेतलेत आणि त्याखाली आपण लाल रांगोळीने असे डॉट्स दिलेत आणि वाटीच्या सहाय्याने प्रेस करून त्याला 3 आपल्याला असे खाली चक्र काढून घ्यायचे आहेत. हे बघा, मी ते 3 असे डॉट्स देऊन तिन्ही पण असे चक्र काढून घेते आणि त्याखाली आपल्याला एक व्हाईट रांगोळीने डॉट्स देऊन घ्यायचं आहे, म्हणजे आपण अशी रांगोळी उठून दिसते. आणि वरच्या साईडला पण आपण लाल रांगोळीने असे डॉट्स देऊयात आणि त्यामध्ये थोडासा हलका पिवळा रंग आपण तिथे भरून घेऊयात, जेणेकरून रांगोळीमध्ये लाल आणि पिवळा कलर आपल्या डेलीच्या रांगोळीत भरल्यामुळे हळदी कुंकवाचा भरल्याचा फील येतो आपल्याला. त्यामुळे रांगोळी अजून उठून दिसते. जेणेकरून तुम्हाला रांगोळी नाही भरायची असेल तर तुम्ही हळदी कुंकवाचा डॉट्सच्या ठिकाणी थोडासा उपयोग करू शकता. तर रांगोळी छान सुंदर तयार झालेली आहे इथे आपली. तर आपण समोरची रांगोळी काढूयात. तर इथे बघा, इथे आपण एकूण 4 लाईन देऊन घेतल्यात. आडव्या आणि उभ्या आपल्याला 4 लाईन देऊन घ्यायच्या आहेत. हे बघा, आपण आडव्या 4 लाईन आणि उभ्या 4 लाईन देऊन घेतलेल्या आहेत
आणि जी जागा आहे तिथे आपल्याला व्हाईट रांगोळीने लाल आणि पिवळ्या रांगोळीने डॉट्स देऊन घ्यायचे आहेत. हे बघा, अगोदर मी लाल रांगोळीने डॉट्स देऊन घेतलेत मोठे मोठे, आणि त्या समोर आपल्याला पिवळ्या रांगोळीने डॉट्स देऊन घ्यायचे आहेत. आणि मी या डॉट्सला थोडंसं प्रेससुद्धा करून घेतलेलं आहे. हे बघा, आपण अशी पिवळ्या रांगोळीने 2-2 असे डॉट्स देऊन घेऊयात. ही सुद्धा खूप सोपी आणि सिंपल रांगोळी आहे, झटपट काढून होणारी. आणि ज्या लाईन्स होत्या त्यावरती आपण असे 2-2 डॉट्स देऊन घेऊयात शेवटच्या लाईनवरती. आणि जे मध्ये आपल्या जे 9 असे छोटे छोटेसे चौकोन तयार झालेत, तिथे आपण ते 5 चौकोन व्हाईट रांगोळीने भरून घेऊयात. आणि इकडच्या साईडने आपल्याला लाल रांगोळीने असे 2 मोठे मोठेसे डॉट्स द्यायचे आहेत. तर हे बघा, मी इथे असे डॉट्स देऊन घेतलेले आहेत. तर ही सुद्धा आपली साधी सिंपल अशी रांगोळी इथे सुद्धा तयार झाली मैत्रिणींनो. हे बघा, मध्ये मी इथे भरून सुद्धा घेतलेले आहेत. तर आपण यापुढे आता समोरची रांगोळी काढूयात. इथे मी गुलाबी रांगोळीने असा मोठासा डॉट्स देऊन घेतलेला आहे. आणि वरती आपल्याला अशी डिझाईन काढून घ्यायची आहे. दोन्ही साईडने सेम पाकळ्या काढायच्या आहेत. आणि खाली आपल्याला अशा 2 लांब आणि 2 त्यापेक्षा थोड्याशा छोट्या अशा लाईन मारून घ्यायच्या आहेत, 2-2. आणि यामध्ये आपण अशा रेषा देऊन घेऊयात. मैत्रिणींनो, रांगोळी खूप सोप्या आहेत. नेहमी तुमच्या दारामध्ये तुम्ही रांगोळी काढत जा. रांगोळीचं महत्त्व तर आपल्या सगळ्यांना माहीतच आहे. किती पॉझिटिव्ह वाईब त्यामुळे तयार होतात. आपल्या घराच्या उंबऱ्याला आपण रांगोळी काढली तर घरामध्ये एक नवीन प्रकारची सकारात्मक ऊर्जा तयार होत असते. आणि नेगेटिव्हिटीमध्ये येण्याची खूप शक्यता आपली नाहीशी होऊन जाते. त्यासाठी दारामध्ये छोटी का होईना रांगोळी जरूर तुम्ही काढत जा. हे बघा, मी इथे त्या लाईनच्या खाली निळ्या रांगोळीने असे डॉट्स देऊन घेते आणि त्याला प्रेससुद्धा करून घेते, जेणेकरून रांगोळीमध्ये गडद कलर वापरला का रांगोळी आपली एकदम उठून दिसते. आणि ज्या 2-2 लाईन होत्या त्यावरती सुद्धा आपण असे डॉट्स देऊन घेऊयात. तर हे बघा, मी इथे 2-2 डॉट्स देऊन घेतलेले आहेत दोन्ही साईडनी. आणि वरती सुद्धा आपल्याला व्हाईट रांगोळीने डॉट्स देऊन घ्यायचे आहेत. आणि इकडे साईडला सुद्धा देऊन घेऊयात. तर ही सुद्धा आपली साधी सिंपल आणि एकदम आकर्षक अशी रांगोळी तयार झालेली आहे मैत्रिणींनो. इथे आजच्या भागातल्या तुम्हाला कोणती रांगोळी सर्वात जास्त आवडली हे सांगायला विसरू नका. आणि काढायला सुद्धा तुमच्या दारामध्ये विसरू नका. अशाच रांगोळी पाहत राहा आणि काढतसुद्धा राहा. नवनवीन रांगोळी शिकत राहा आणि ट्रायसुद्धा करत राहा. तर मैत्रिणींनो, इथे आपली रांगोळी तयार झाली. तर आपण आता इथे शेवटची रांगोळी काढूयात. इथे मी 3 ते 2 असे डॉट्स देऊन घेतलेत आणि लाईनसुद्धा मारून घेतल्यात. आणि त्यामध्ये जी जागा आहे तिथे आपल्याला अशा गोल गोल पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत. आणि ज्या आपण लाईन दिल्या होत्या त्या लाईनवरती आपल्याला अशा 4 लाल कलरने असे डॉट्स देऊन घ्यायचे आहेत. आणि ज्या पाकळ्या काढल्यात त्यावरती आपल्याला छोट्या छोट्या लाईन ओढून घ्यायच्या आहेत. हे बघा, याप्रमाणे. तर सगळ्या साईडने आपल्याला सेमच अशा लाईन्स देऊन घ्यायच्या आहेत. तर मैत्रिणींनो, रोज आपले व्हिडिओ पाहत राहा. त्यामध्ये नवनवीन आणि एकाच व्हिडिओमध्ये 6-7 अशा रांगोळी पाहायला मिळतात. त्यामुळे तुम्हाला खूप सारे व्हिडिओ पाहत बसायची गरज नाही. एक व्हिडिओ पाहिला तर 8 दिवसाच्या रांगोळी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये भेटून जातील. आणि ज्या ज्या रांगोळी आवडतात त्या तुम्ही ट्राय करत राहा. अशाच रांगोळी काढत राहा आणि नवनवीन रांगोळी शिकतसुद्धा राहा आणि आपल्या घराची शोभा वाढवत राहा. तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मैत्रिणींनो.